लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे। चुकीची केवायसी करणाऱ्या महिलांसाठी पर्याय हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अंगणवाडी सेविकांमार्फत ही प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे। बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून या संदर्भात माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती, मात्र काही कारणांमुळे ई-केवायसी करताना महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचं समोर आलं आणि त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत, असं ट्विट आदिती तटकरेंनी केलंय। राज्यातील ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे। बघा, राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील, म्हणजेच त्यांचे केवायसी चुकलेले असेल, केवायसी अर्धवट झालेले असेल, केवायसी मध्ये काही त्रुट्या आढळलेल्या असतील, तर त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना मागच्या 4 ते 5 दिवसांपासून राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींनी रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं होतं, तर या आंदोलनाला काल खऱ्या अर्थाने यश आल्याचं या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणींना कालच महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। काल GR आलेला आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींमध्ये आज सकाळपासून आनंदाचे उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणींना राज्यातील ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेले होते त्यांच्याकडून केवायसी करताना काही चुकीचे पर्याय निवडण्यात आलेले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील काही लाडक्या बहिणींनी केवायसी केलेले नव्हते, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी सुद्धा देण्यात आलेली आहे। जर तुम्ही नोव्हेंबर हप्त्याची डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत असाल किंवा तुमची केवायसी चुकलेली असेल, केवायसी केलेले नसेल, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता येईल, तुम्हाला केवायसी दुरुस्ती करता येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे महिन्याचे 1500 रुपये, वर्षाचे 18,000 रुपये सुरळीतपणे तुम्हाला सुरू सुद्धा राहणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, तुम्हाला मुद्देसूद माहिती देणार आहे। बघा, आज आपल्या महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना दिलेली आहे की तुम्ही आता पुन्हा एकदा केवायसी करू शकता, परंतु ही केवायसी अगोदर सारखे होणार नाही, तर ही केवायसी प्रत्यक्षामध्ये तुम्हाला करता येणार आहे। तर आता तुम्हाला कशी केवायसी करायला सांगितले आहे त्याविषयी माहिती देतो, फक्त पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ पाहत राहा। आता बघा, लाडक्या बहिणींना तुम्ही जी मागची केवायसी केलेली होती तर ती केवायसी मोबाईलवरून, लॅपटॉपवरून किंवा माही सेवा केंद्रामध्ये जाऊन केवायसी केलेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो आता ही जी केवायसी परत एकदा करायची आहे, तर ही केवायसी तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। आता ही केवायसी कधीपासून करण्यात येणार आहे, अंगणवाडी सेविका तुमची केवायसी कशा पद्धतीने करणार आहेत याची माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ती माहिती सुद्धा वाचून दाखवतो, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या डिसेंबरच्या हप्त्यापासून वंचित असतील, केवायसी चुकलेले असतील, तर त्या लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा केवायसी करण्यात येईल, त्यांची केवायसी सक्सेसफुल होईल आणि त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता यासोबत जानेवारीचा हप्ता जमा होईल आणि पुढचे हप्ते सुरळीतपणे त्यांना मिळत राहतील। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला महिन्याचे 1500, वर्षाचे 18,000 रुपये सुरळीतपणे मिळाले पाहिजेत, तर तुम्ही सुद्धा महत्त्वाची काही कामे करायची आहेत, ही कामे तात्काळ करायची आहेत। याच्यासाठी आता जास्त दिवस मुदत देण्यात येणार नाही, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अगोदर या केवायसीची मुदत 19 नोव्हेंबर 2025 ठेवण्यात आलेले होते, परंतु 19 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची केवायसी झालेली नव्हती। त्यानंतर ही केवायसीची तारीख 19 नोव्हेंबर वरून 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख ठेवण्यात आलेले होते, परंतु 31 डिसेंबर पर्यंत सुद्धा भरपूर बहिणींनी केवायसी केलेले नव्हते आणि ज्यांनी केवायसी केलेली होती तर त्यांची केवायसी चुकलेली होती। त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यातील केवायसी चुकलेल्या आणि केवायसी न केलेल्या सर्व लाडक्या बहिणींना आता पुन्हा एकदा केवायसी करावी लागणार आहे। तर ही केवायसी अंगणवाडी सेविका कशा पद्धतीने करणार आहेत याविषयी माहिती देतो। जर तुम्ही या 5 गोष्टींची काळजी घेतली तर तुमची केवायसी सक्सेसफुल होईल आणि तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे, जानेवारीचे पैसे आणि पुढील
हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे जमा होतील। परंतु जर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे केवायसी केले आणि जर तुम्ही या 5 चुका परत एकदा केल्या तर तुमची केवायसी परत या ठिकाणी लाईफ टाईम रद्द करण्यात येणार आहे। परत तुम्हाला जे 3.5 वर्ष अजून राहिलेले आहे तर ते 3.5 वर्ष या योजनेच्या माध्यमातून 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। जर तुम्हाला वाटत असेल की आपली केवायसी चुकू नये, आपला लाभ सुरळीतपणे सुरू राहिला पाहिजे, तर हा व्हिडिओ सविस्तर पहा। ज्या लाडक्या बहिणी वेळ काढून हा व्हिडिओ सविस्तर पाहतील त्यांना 100 आणि 101% पैसे मिळणार आहे, त्यांची केवायसी सक्सेसफुल होईल। अन्यथा ज्या लाडक्या बहिणी अर्धवट हा व्हिडिओ पाहतील, हा व्हिडिओ न पाहताच केवायसी करतील, त्या लाडक्या बहिणींचे या ठिकाणी नुकसान होणार आहे, त्यांचा तोटा होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण डायरेक्ट मुद्द्यावरती वळूयात। बघा या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, थेट जो मुद्दा आहे तर तो मुद्दा तुमचा क्लिअर करून टाकतो। बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या 5 ते 7 दिवसांपासून महाराष्ट्र राज्यामधील विविध जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं होतं। तर या आंदोलनाचा पाठपुरावा या ठिकाणी विविध जिल्ह्यामधील जे खासदार आहेत, जे आमदार आहेत, तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे तुमच्या मागण्या पोहोचवण्यात आलेल्या होत्या। म्हणजे तुमच्या तालुक्याचे जे आमदार आहेत, तुमच्या जिल्ह्याचे जे खासदार आहेत, तुमच्या मतदारसंघामधील जे स्थानिक नेते आहेत, तर या सर्वांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस साहेब, अर्थमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे तुमची मागणी या ठिकाणी पोहोचवण्यात आलेली होती। आता ही मागणी ज्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे गेली, एकनाथ शिंदे साहेबांकडे गेली, त्यावरती या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमधून काल शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की राज्यातील ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे, ज्यांची केवायसी अर्धवट झालेली होते, ज्यांच्या आधार कार्डमुळे प्रॉब्लेम आलेला होता, मोबाईल नंबरमुळे प्रॉब्लेम आलेला होता, त्यामुळे त्यांना जे पैसे आले नाही तर ते पैसे तुम्हाला 100% वितरित केले जाणार आहेत। परंतु तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच या ठिकाणी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे तुमची केवायसी केली जाणार आहे। आता तुम्हाला ऑनलाईन केवायसी करता येणार नाही, कारण लाडकी बहीण योजनेचं जे वेबसाईट पोर्टल आहे, नारी शक्ती दूत ॲप असेल किंवा लाडकी बहीण योजनेचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईट पोर्टलवरती केवायसीचा ऑप्शन दाखवत नाही, तर तो केवायसीचा ऑप्शन 1 ते डिसेंबर पासून बंद करण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जी या ठिकाणी मोठी भूमिका घेतलेली आहे, तरी त्या भूमिकेला यश आलेलं आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींना आता पुन्हा एकदा केवायसी करता येणार आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले असतील त्यांना काळजी करायची गरज नाही, कारण त्यांची केवायसी सक्सेसफुल झालेली आहे, त्यांना हा लाभ सुरळीतपणे वितरित सुद्धा होतच आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींना ही केवायसी करावी लागणार आहे। केवायसी करा अन्यथा 1500 विसरा, केवायसी करा अन्यथा वर्षाचे 18,000 रुपये विसरा, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये वाक्य सुद्धा फिरत आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण पाहून घेऊयात की अंगणवाडी सेविकांकडे कधीपासून केवायसी करायला सुरुवात करायची आहे, ही केवायसी किती दिवसांपर्यंत असेल, या अंगणवाडी सेविका किती दिवस तुमची केवायसी करतील आणि तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे कधीपासून वितरित होतील, तर याची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, पुढचे 5 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे होणार आहेत। हा केवायसीचा व्हिडिओ आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आवर्जून हा व्हिडिओ पाहायचा आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर लाडक्या बहिणी आमच्याकडे विचारपूस करत होतात, परंतु आम्ही तरी त्यांना काय सांगणार, कारण सरकारने यावरती कोणताही निर्णय मागच्या काही दिवसांमध्ये घेतलेला नव्हता, त्यामुळे आम्ही सुद्धा लाडक्या बहिणींना काहीही सांगत नव्हतो। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर मागच्या 8 दिवसांपासून थेट लाडक्या बहिणी रस्त्यावरती उतरल्या, त्यांनी गाड्या अडवायला सुरुवात केली, आंदोलन केले, मोर्चे काढले, तर या खऱ्या अर्थाने आंदोलनाला, मोर्चाला यश आल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेला तर तुमच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। तुम्ही जे मोर्चे काढलेले होते त्याचा थेट परिणाम या केवायसी वरती झालेला आहे, कारण महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतलेली आहे। महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन लगेच शासन निर्णय काढला आणि लगेच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट काल टाकलेले आहे। या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे, राज्यातील काही लाडक्या बहिणींना तांत्रिक अडचणींमुळे पैसे आलेले नव्हते, काही लाडक्या बहिणींची केवायसी चुकल्यामुळे पैसे आलेले नव्हते आणि काही लाडक्या बहिणींनी केवायसी न केल्यामुळे त्यांना पैसे आलेले नव्हते। जर तुम्ही केवायसी केलेली असेल आणि तुमची केवायसी सक्सेसफुल झालेली असेल आणि तरी पण तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे, कारण तुम्हाला जरी केवायसी सक्सेसफुल दाखवलेली असली तरी पण तांत्रिक अडचणी असल्यामुळे ही केवायसी पूर्ण न झालेली असावी। यामुळे जरी केवायसी अगोदर सक्सेसफुल दाखवलेली असेल तरी पण तुम्ही अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून फिजिकल व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून हे केवायसी करणं अनिवार्य आहे। परंतु ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले त्यांनी केवायसी
केवायसी नाही केली तरी पण चालू शकेल, तर परंतु त्यांनी सुद्धा थोडीफार विचारपूस करायची आहे, जेणेकरून पुढील जानेवारीचा हप्ता, पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे मिळत राहतील. आता बघा लाडक्या बहिणीनं, एकंदरीत आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वळूयात. बघा अंगणवाडी सेविका तुमची कशी केवायसी करणार आहेत हे तुम्हाला लगेच सांगतो. बघा, काल महिला व बालिका सेवाच्या मंत्री, लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदिती तटकरे मॅडम यांनी प्रत्येक जिल्ह्यामधील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची फिजिकल व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून ही केवायसी पूर्ण करा. म्हणजेच लाडक्या बहिणीनं एकंदरीत पाहायला गेलं तर तुमचा जो तालुका असेल त्या तालुक्यामध्ये जे पण तुमचं गाव असेल त्या गावामध्ये जे काय अंगणवाडी, या ठिकाणी अंगणवाडी आहेत तर या अंगणवाडीच्या सेविका आहेत तर या सेविकांच्या माध्यमातून तुमची केवायसी केली जाणार आहे. बघा, आपल्या गावामधील ग्रामपंचायतची कामे असतील, यासोबतच या ठिकाणी दवाखान्याची, काय सरकारी दवाखान्याची कामे असतात, त्यासोबत काही रजिस्टर असतात, नोंदणी असतात, तर अशी सर्व कामे अंगणवाडी सेविका करत असतात. त्यामुळे परत एकदा महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी परत एकदा अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी मोठं काम दिलेलं आहे. त्या सर्व अंगणवाडी सेविकांना आता तुमची केवायसी करणं अनिवार्य आहे. बघा लाडक्या बहिणींनो, राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली होती, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना परत एकदा दिलासा मिळत आहे. राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत अंगणवाडी सेविका कशी केवायसी करतील, तुमच्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत की नाहीत याची कशी तपासणी करणार आहेत, पडताळणी करणार आहेत, याची माहिती देऊन टाकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली केवायसी 100% सक्सेसफुल झाली पाहिजे, यासाठी काय केलं पाहिजे याविषयी सुद्धा माहिती देतो. बघा, कालांतराने भरपूर लाडक्या बहिणी सध्याच्या स्थितीला श्रीमंत झालेल्या आहेत. राज्यातील भरपूर लाडक्या बहिणी सध्याच्या स्थितीला शेती खरेदी करत आहेत, मोठमोठ्या गाड्या खरेदी करत आहेत. काही लाडक्या बहिणींचे मुले सरकारी कर्मचारी बनलेले आहेत, त्यामुळे त्यांनी जरी केवायसी केले तर त्यांचे अर्ज अपात्र केले जाणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, ज्यांचं उत्पन्न कमी असेल, ज्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, ज्या बहिणींचं वय 21 वर्ष पूर्ण 65 वर्षांच्या आत असेल, ज्या बहिणी सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसतील, तर अशाच लाडक्या बहिणींनी केवायसी करायची आहे आणि त्यांचीच केवायसी या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल. परंतु राज्यातील ज्या लाडक्या बहिणी श्रीमंत असतील, ज्यांच्याकडे भरगंड पैसा असेल, तर त्यांची केवायसी सक्सेसफुल दाखवणार नाही. त्या लाडक्या बहिणींनी केवायसी करो अगर ना करो तरी पण त्यांचा हप्ता बंद करण्यात येत आहे. कारण लाडक्या बहिणींचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांनी आरटीओ विभागाकडून, म्हणजेच परिवहन विभागाकडून या ठिकाणी गाड्यांचा डाटा मागवलेला आहे, कृषी खात्याकडून शेतकरी बहिणींचा डाटा मागवलेला आहे, सरकारी कर्मचारी असणाऱ्या बहिणींचा डाटा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मागवण्यात आलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता केवायसी करणं गरजेचं आहे. केवायसी केले तर महिन्याचे 1,500, वर्षाचे 18,000 रुपये वितरित होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा भरपूर कामे असतील, आम्हाला सुद्धा भरपूर कामे आहेत, त्यामुळे तुमचा सुद्धा वेळ घेणार नाही आणि आमचा सुद्धा जास्त वेळ या ठिकाणी घालवणार नाही. थेट आता आपण मुद्द्याकडे वळूयात. बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत पाहायला गेलं तर शासन निर्णय काढलेला आहे. तुमच्या स्थानिक नेत्यांनी, म्हणजेच तुमच्या गावामधील सरपंच असतील, तालुक्याचे आमदार असतील, जिल्ह्याचे खासदार, मतदारसंघाचे जे पदाधिकारी असतील, यासोबत जे राजकारणी असतील, तर त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आलेला होता. म्हणजेच लाडक्या बहिणींची मागणी थेट मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्यात आलेले होते. एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींच्या मागण्या या ठिकाणी ऐकलेल्या आहेत आणि त्यावरती लगेच निर्णय घेतलेला आहे. लगेच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय कालच काढण्यात आलेला आहे. एकंदरीत या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणी केवायसी केलेल्या आहेत आणि त्यांची केवायसी चुकलेली असेल, अर्धवट केवायसी राहिलेली असेल, तर त्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा केवायसी करण्यासाठी संधी देण्यात येत आहे. परंतु यावेळेस जर लाडक्या बहिणीनं तुम्ही काही चुका केल्या तर तुम्हाला डबल संधी दिल्या जाणार नाहीत. कारण या ठिकाणी सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये कामे असतात. एक काम सरकार 2 ते 3 वेळेस करू शकत नाही. त्यामुळे आता ही शेवटची संधी आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी शेवटच्या संधीचं सोनं करतील त्या लाडक्या बहिणींना महिन्याचे 1,500, वर्षाचे 18,000 रुपये मिळतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी परत एकदा चुका करतील, अर्धवट केवायसी करतील, त्या लाडक्या बहिणींची केवायसी परत होणार नाही. बघा, तुमचा पुढील वर्षांसाठी लाभ बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ताबडतोब ही कामे करायची आहेत. अंगणवाडी सेविकांकडे कशी केवायसी करायची आहे याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ही केवायसी आता मोबाईलवरती करावी लागणार नाही, लॅपटॉपवरती करावी लागणार नाही. अंगणवाडी सेविका तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुमची केवायसी करणार नाही, तर ही केवायसी आता कागदी प्रक्रियेमध्ये होणार आहे. एकंदरीत तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन किंवा तुम्हाला अंगणवाडी सेविका अंगणवाडीमध्ये बोलून या ठिकाणी तुमची तपासणी करणार आहेत. आता या तपासणीमध्ये कोणकोणत्या गोष्टी चेक केल्या जाणार आहेत याविषयी माहिती देतो. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर अंगणवाडी सेविका तुमच्या घरामध्ये
चारचाकी गाडी आहे का हे पाहणार आहेत. जर तुमच्या घरामध्ये चारचाकी गाडी असेल तर तुमचा अर्ज थेट अपात्र होईल. यापुढे तुमचा हप्ता बंद होणार आहे. महिन्याचे 1500, वर्षाचे 18,000 रुपये मिळणार नाही. तर बघा, अंगणवाडी सेविका पहिली जी तपासणी करणार आहे तर ती गाडीची, यानंतर दुसरी जी तपासणी करणार आहे तर ही तपासणी गावखेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, हे जी तपासणी आहे तर ही तपासणी दुसरी तपासणी आहे तर ती तपासणी म्हणजे शेतजमीन. बघा, तुमच्याकडे जर 2 हेक्टरपेक्षा म्हणजेच 5 एकराच्या पुढे जास्त जमीन असेल तर तुमचा अर्ज अपात्र केला जाईल. परंतु ज्यांना जमीन नसेल किंवा कमी जमीन असेल त्यांना पात्र केलं जाईल, त्यांना सुरळीतपणे लाभ मिळत राहील. त्यानंतर तिसरी तपासणी, बघा तुमचं वय किती आहे हे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तपासलं जाईल. जर तुमचं वय आधार कार्डवरती 65 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुमचा लाभ थेट बंद केला जाणार आहे. यानंतर बघा, तुमच्याकडून उत्पन्नाचा दाखला मागवण्यात येऊ शकतो. यामध्ये वार्षिक उत्पन्न किती आहे हे सुद्धा तपासलं जाणार आहे. सरकारी नोकरी आहे का, या सर्व गोष्टी या ठिकाणी परत एकदा तपासल्या जाणार आहेत. आणि तुमची KYC या ठिकाणी कागदी प्रक्रियेमध्ये केले जाणार आहे. ते पूर्णपणे जे फॉर्म आहे ते फॉर्म महिला व बालिका विभागाला जातील. त्या अधिकाऱ्यांकडून परत एकदा तुमची ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि यानंतर तुमचा लाभ सुरळीतपणे सुरू राहणार आहे. बघा, सध्याच्या स्थितीला अजून अशी काय अधिकृत माहिती आलेली नाही, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर तुमचे फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे घरोघरी जाऊन चौकशी करण्यात येणार आहे. आता एक चौकशी कधीपासून होणार आहे यावरती आदिती तटकर मॅडम काय म्हणतायत हे पाहणं गरजेचं आहे. लवकरच आदिती तटकर मॅडम यांच्या माध्यमातून या सर्व गोष्टी स्पष्ट केल्या जातील. म्हणजेच अंगणवाडी सेविका कशी KYC करतील, कधीपासून करतील, आता हे फिजिकल व्हेरिफिकेशनची KYC कधीपासून सुरू होणार आहे, याची अंतिम तारीख काय आहे यावरती लवकरच निर्णय होईल. निर्णय झाला की आपला लगेच व्हिडिओ येणार आहे. तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्या KYC संदर्भात, तुमच्या हप्त्याच्या संदर्भात आणि दुसऱ्या योजनांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळत राहतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, अजून व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा. यामुळे काय होईल की भरपूर लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ जाईल. ज्या ज्या लाडक्या बहिणींना गरज असेल त्यांना हा व्हिडिओ न सर्च करता पाहता येईल.